आहे का ते सांगा मला. हा तुझ्या ताब्यातलं मग काय रे तुझ्या ताब्यात? पटकन बोला, आपली खोपडी सटकवू नकोस. बोल पटकन बोल, काय आहे तुझ्या ताब्यात? तुमची लाडकी लेक कियारा. काय तू तू काय बोलतोयस? खात्री करून घ्यायची आहे. डॅड. अरे पटली खात्री? अरे हा माझ्या मिंटीचा आवाज आहे. बरोबर. अर्जुनच्या तावडीतनं सोडवलं तिला मी, बांधून ठेवलं होतं तिला तिकडे. एक गप्पा बस आणि अकलेचे तारे तोडू नकोस. मुकाट्याने माझ्या हवाली कर. तिला जिथून किडनॅप केलंस ना तिथेच परत घेऊन येतो मी. नाही नाही, आधी तुम्ही मला सांगा सर, खरं काय घडलं ते ताबडतोब सांगा. काही नाही रे, त्या घाडग्याने माझा गेम केला. अक्षयच्या पायाची ताकद गेली आहे ना, तेव्हा माझी मुलगी हवी आहे त्यांना. अक्षयच्या पायाची ताकद गेली आहे ना, तेव्हा माझी मुलगी हवी आहे त्यांना. माई घाडक्याने फोन करून तिला सून करून घ्यायची तयारी दाखवली. काय सांगता काय? म्हणजे फारच बनेल आहे ही ठम्मा ठक्का. पण काय सावंत साहेब, अक्षयच्या पायातली ताकद गेले हे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहिलं? नाही म्हणजे त्याचे फोटो बघितले ना व्हीलचेअर मधले. फोटो फोटो. अरे हसतोस काय? हे बघ, माझ्या मिंटीला ताबडतोब घेऊन ये आणि चालाकी केलीस ना तर याद राख. आणि तुझं हसणं बंद करा आधी. ओ सावंत साहेब, ते घाडगे येडा बनवतायत तुम्हाला. अक्षयच्या मुळात पायातली ताकद गेलीच कुठे होती? उलट तो चांगला टुणटुणीत झाला असेल आता, आणि बायकोला उचलून घेऊन पायऱ्या चढत असेल खंडोबाच्या देवळाच्या जेजुरीला. विधी आपोआपच पार पडला. खंडेरायाच्या मनात हेच तर होतं. अक्षय थांब जरा, उतर. खाली उतर. या 5 पायऱ्यांचं महत्व खूप आहे. आधी इथे पूजा करायची आणि मग जायचं देवदर्शनाला. घे हा भंडारा बा. अक्षय ये, ह्याच्यात हा भंडारा. आजी आशीर्वाद द्या. खोबरं ठेव. ठीक आहे ठेव. नमस्कार कर. आजी आशीर्वाद दे ग. अक्षय तू कर. ह्या सोन्याच्या जेजुरी सारखा तुमचा संसारही सोन्याचा होऊ दे. चला अक्षय, आता तिला उचल आणि देवदर्शनाला घेऊन जा. बाळासारखं नको उचलूस, कडेवर घे तिला, तुझ्या बायकोला. चल चल, बरोबर ना आजी? चला चला.